नमस्कार मित्रांनो, आज 12वीचा निकाल आहे। तुमच्यापैकी कदाचित बऱ्याच जणांनी आतापर्यंत निकाल पाहिला असेल किंवा काहींनी अजून पाहिला नसेल। परंतु हा जो 12वीचा निकाल आहे याचं नेमकं किती महत्त्व आहे, म्हणजेच जर हा निकाल तुमच्या मनाप्रमाणे लागला असेल तर अर्थात काँग्रॅच्युलेशन्स। पण हा निकाल जर तुमच्या मनाप्रमाणे नसेल किंवा तुम्हाला जेवढे टक्के एक्सपेक्टेड होते तेवढे टक्के जर मिळाले नसतील तर मग काय, म्हणजेच हा जो 12वीचा निकाल आहे याचं किती महत्त्व आहे किंवा याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय फायदा होणार आहे किंवा होणार आहे का, तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो पर्टिक्युलरली हा जो व्हिडिओ असणार आहे तर हा सायन्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंट्ससाठी असणार आहे, कारण आपला ऑडियन्स मोस्टली सायन्स फील्डशी रिगार्डिंग आहे। सो तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण 12th करतो सायन्सने तेव्हा आपण फक्त बोर्डचा अभ्यास नाही करत, तर त्यासोबतच आपण JEE करतो, आपण CET करतो, आपण नीटचा अभ्यास करतो किंवा इतर अनेक बऱ्याचशा एक्झाम्सचा अभ्यास करतो। सो पर्टिक्युलरली जर आपण या फील्डबद्दल म्हणायचं झालं तर इंजिनिअरिंगला जर तुम्हाला जायचं असेल तर तुमचं कोणीही 12चा स्कोअर नाही बघणार, तुम्हाला फक्त CETमध्ये किती पर्सेंटाईल आहेत त्याच्यावरती पाहिलं जातं। म्हणजे अर्थात तुम्हाला 12वीला 50% तर असलेच पाहिजे जर तुम्हाला CETद्वारे ॲडमिशन हवं असेल तर। आणि तुम्हाला जर डॉक्टर किंवा मेडिकल फील्डशी रिगार्डिंग काही करायचं असेल, म्हणजे तुम्ही नीटशी रिगार्डिंग काही करणार असाल तर अर्थात तुमचा नीटचा स्कोअर पाहिला जातो आणि त्याच्यामध्येही तुम्हाला 12वीला साधारणतः 50% असल्याशी फक्त एक एलिजिबल क्रायटेरिया आहे, म्हणजे तेवढे असतील तर ठीक आहे, याच्यापुढे कितीही असले तरी पण काही फरक पडत नाही। ठीक आहे, तुम्ही जर JEEद्वारे इंजिनिअरिंग करणार असाल तर मग तुम्हाला 12वीला 75% असले पाहिजेत आणि त्याच्यापुढे किती असतील तरी पण काहीच फरक पडत नाही, म्हणजे 75 इज द लिमिट। ठीक आहे, मग अशा पद्धतीने 12ची एक्झाम किंवा ही जी बोर्ड परीक्षा आहे ती फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून वापरली जाते। म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कितीही मार्क्स मिळाले, ऑफकोर्स 50%च्या वरती, तरीही काही मोठा फरक पडणार नाही आहे, कारण ही फक्त एक एलिजिबिलिटीची टेस्ट असल्याप्रमाणे झालं आहे आता। हां, तुम्ही जर BSc वगैरे करणार असाल, जर तुमचे 12चे मार्क्स त्या काही फील्डमध्ये मॅटर करत असतील किंवा प्लेन BSc करायचं आहे, कुठल्या तरी एका पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये BSc करायचं आहे किंवा फॉर एक्झाम्पल बायोटेक वगैरे करायचं आहे, BSc बायोटेक असेल, तर या सगळ्या केसेसमध्ये मात्र तुमचे 12चे मार्क्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात। तर मग त्या केसमध्ये ॲडमिशन घेताना डिपेंडिंग अपॉन 12चे मार्क्स तुम्हाला कॉलेज वगैरे अलॉट होऊ शकतं। बट बाकी जर तुम्ही या काही एंट्रन्स एक्झाम देणार असाल आणि त्याचा अभ्यास करता करता जर तुमचे 12चे बोर्डचे मार्क्स थोडेसे घसरले असतील तर त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आहे, कारण अल्टिमेटली तुम्हाला जे काही ॲडमिशन आहे ते तुमच्या एंट्रन्स एक्झामच्या मार्क्सवरतीच मिळणार आहे किंवा त्याच्या स्कोअरवरतीच मिळणार आहे। सो कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, कमी मार्क्स आले वगैरे काय आले असं काही होणार नाही आहे। तुम्ही जर एक बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट केला असेल तर मात्र तुमचे जेवढे काही मार्क्स आले असतील ते सफिशियंट आहेत। अजून जर कोणाला असं काही वाटतं आहे की मे बी फॉर एक्झाम्पल तुमचं 75%चं क्रायटेरिया कंप्लीट नाही होत आहे आणि कदाचित तुम्हाला असं वाटतं आहे की तुमचे मार्क्स वगैरे वाढू शकतात, तर त्यासाठी एक प्रोसिजर असते। साधारणतः 22 मेपासून ही प्रोसिजर स्टार्ट होते आणि तुम्हाला एक वेबसाईट आहे, त्याच्याबद्दल मी ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, यू कॅन चेक आउट द व्हिडिओ। त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमची जी काही आन्सर शीट आहे त्याची PDF वगैरे मागू शकता किंवा त्यासाठी अर्ज करू शकता आणि मग त्यानुसार तुम्हाला अगेन रिएव्हल्युशनसाठी जर ते पेपर द्यायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता। त्याच्यामध्ये मार्क्स वाढले तर तुम्हाला बेनिफिट होईल। पण जर ऑलमोस्ट 75% क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही एक्झाम्स आहेत किंवा तुमचं जो काही फ्युचर आहे ते जर 12च्या मार्क्सवरती डिपेंड नसेल तर प्लीज या रिइव्हॉल्युशन वगैरेमध्ये न पडता तुम्ही तेवढे जे मार्क्स आहेत तर ते एक्सेप्ट करू शकता। बट अगदीच क्रायटेरिया फिल होत नाही आहे तर मात्र तुम्ही रिइव्हॅल्युशनसाठी जाऊ शकता। ठीक आहे, त्याची सगळी प्रोसिजर किंवा त्यासाठी जे काही पेमेंट वगैरे लागतं या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल आणि ती जी काही वेबसाईट आहे ती मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली, अगेन या व्हिडिओच्या खाली पण पिन करेन। ठीक आहे, सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर रिझल्ट आणि अजिबात टेन्शन न घेता तुम्ही नेक्स्ट पुढचा जो काही अभ्यास आहे, तुमच्या आता बऱ्याचशा एंट्रन्स एक्झाम असतील किंवा काही राहिले असतील, CET मे बी सगळ्यांची झाली असेल, बट कोण CVT वगैरे देणार असेल ती जर कोणाची राहिली असेल तर तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन करू शकता। JEE ॲडव्हान्स देणार असाल तर JEE ॲडव्हान्सची प्रिपरेशन करू शकता। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इफ यू वॉन्ट तुम्ही तुमचे मार्क्स नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय।